नमस्कार. स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. आज आपण बनवूया चटपटीत, झणझणीत, चमचमीत व्हेज दालच्या. झटपट होणारी रेसिपी आहे. नेहमी तर आपण भाजी, चपाती किंवा भाजी, भाकरी, वरण, भात सगळा स्वयंपाक करतो. पण कधीतरी असं जर पटकन झटपट काहीतरी चवदार चविष्ट खावंसं वाटलं तर ही रेसिपी झटपट होणारी आहे. अगदी 15 ते 20 मिनटामध्ये रेसिपी होते आणि जेवढी झटपट होते तेवढी अगदी चविष्ट चवदार लागते. तुम्ही तर व्हेज दालच्या बाहेर खाल्ला असेल, कधी गाडीवर खाल्ला असेल, कधी हॉटेलमध्ये खाल्ला असेल. पण एकदा असा घरच्या घरी करून बघा. फार छान चवीचा हा होतो. झटपट तर होतोच, पण अगदी भाजीपोळी करायचा कंटाळा आला तर आपण ही रेसिपी करू शकतो. तर त्याच्यासाठी आपल्याला इथं 1 वाटी तूर डाळ घ्यायची. तूर डाळ स्वच्छ धुवून 15 ते 20 मिनिट भिजवायची. अर्धी वाटी चणा डाळ घ्यायची आणि पाव वाटी मूग डाळ घ्यायची. सगळ्या डाळी स्वच्छ धुवून भिजवून घ्यायच्या. 15 ते 20 मिनटं भिजत घालायच्या, म्हणजे पटकन कुकरला शिजतात. त्याचबरोबर इथं काही भाज्या आपण घेतलेल्या आहेत. फ्लॉवर घेतलेला आहे, बटाटा, 1 वांगं घेतलेलं आहे, 2 हिरव्या मिरच्या, कांदा, टोमॅटो आणि खडे मसाले घेतलेत. खडे मसाल्यामध्ये काळी वेलची, हिरवी वेलची, दालचिनी, 3 ते 4 लवंग, 3 ते 4 मिरीदाणे घेतले. आणि हे खडे मसाले आता आपण या डाळीमध्ये घेऊया. तुम्हाला आवडतील तेवढ्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये गाजराचा समावेश करू शकता. फार छान होते. जेवढ्या तुम्हाला पाहिजे तेवढ्या भाज्या तुम्ही घालून हा दालचा बनवू शकता. आता आपल्याला हवं तेवढं पाणी घेऊया. डाळ शिजण्यापुरतं आपल्याला पाणी घ्यायचं आहे. 1 छोटा चमचा हळद घालूया आणि त्याच चमच्याने अर्धा चमचा हिंग घेऊया. 1 चमचाभर आपल्याला याच्यामध्ये तेल घ्यायचं आहे. पोहे खायच्या चमच्याने तेल घेऊया, म्हणजे डाळ उतू जात नाही. 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतल्या आणि 1 अर्धा इंच आपल्याला आलं याच्यामध्ये घ्यायचं आहे. आणि जेव्हा संपूर्ण सगळे मसाले अशा पद्धतीने तुम्ही भाज्या घालून डाळ शिजवता, तेव्हा संपूर्ण भाजीचा जेव्हा अर्क आपल्या डाळीमध्ये उतरतो तेव्हा अप्रतिम चवीचा हा दालचा होतो. दालच्यासाठी इथं मुख्य भाजी म्हणजे आपल्याला दुधी भोपळा लागतो. पाव किलो दुधी भोपळा मी घेतलेला आहे. पूर्ण साली काढल्या आणि साल काढून स्वच्छ धुवून हा भोपळा अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे. पहा इथं पाव किलो भोपळ्यामध्ये आपल्याला या पूर्ण दालचा आपल्याला बनवायचा आहे. तर इथं 4 ते 5 शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरच्या आणि छान प्रकारे ही डाळ आपली शिजलेली आहे. 15 ते 20 मिनिट आपण डाळ भिजत घातल्यामुळे या डाळी पटकन शिजतात, वेळ लागत नाही. अगदी कुकरच्या 4 शिट्ट्यामध्ये ह्या डाळी छान शिजतात आणि त्याचबरोबर ह्या भाज्याही आपल्या कुकरमध्ये छान शिजलेल्या आहेत. आता आपल्याला जेव्हा व्हेज दालचा आपण बनवतो तेव्हा ह्या डाळी हटायची गरज पडत नाही. वरणासाठी किंवा आमटीसाठी आपण डाळी जशा हटून घेतो तशी ही डाळ न हटता आपल्याला दालचा बनवायचा आहे. 1 पळी कढईमध्ये तेल घ्यायचं. 1 चमचाभर आपल्याला मोहरी घ्यायची. मोहरी छान तडतडली की आपण अर्धा चमचा जिरे घेऊया. अगदी झटपट होणारी डिश आहे. भाजी पोळी करायचा कंटाळा आला तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने दालचा करून बघू शकता. 1 चमचा छोटा चमचा हळद, अर्धा चमचा हिंग आणि मीडियम साईजचा कांदा उभा पातळ चिरलेला आपण घ्यायचा आहे. छान असा तेलामध्ये हा कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. त्याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि 2 हिरव्या मिरच्या घ्यायच्या. आलं लसूण पेस्टचा पूर्ण खमंग असा कच्चा वास जाईपर्यंत, खमंग वास येईपर्यंत आलं लसूण आपल्याला परतून घ्यायचं आहे. आलं लसूण छान असं परतून झालं तेलामध्ये की 1 मिडियम साईजचा पिकलेला टोमॅटो इथे मी घेतलेला आहे. हा दालचा मी 4 ते 5 व्यक्तींसाठी घरातल्या बनवत आहे. तुम्हाला किती बनवायचा त्याच्याप्रमाणे तुम्ही डाळीचं प्रमाण ठेवू शकता. आता संपूर्ण मसाले, कांदा, टोमॅटो छान परतून झालं की इथं मसाले घेऊया. अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धणे जिरे पावडर आणि 1 चमचा आपला घरगुती काळा मसाला घ्यायचा. आणि हे सगळे मसाले छान असे या टोमॅटो कांद्यामध्ये छान आपण परतून घेऊया. इतका छान सुगंध या मसाल्यांचा घरामध्ये सुटलेला आहे. जेवढा छान सुगंध सुटलाय तेवढाच हा दालच्या चवीलाही छान होतो. अर्धा चमचा गरम मसाला मात्र नक्की घ्या. गरम मसाल्याचा थोडासा स्वाद या दालच्याला फार छान चव आणतो. आता हा जो भोपळा आपण चिरून ठेवलेला होता, कट करून ठेवलेला होता, तो भोपळा आपण या मसाल्यांमध्ये घेऊया. हा भोपळा जर मी कुकरला शिजवला असता डाळींमध्ये तर तो खूप एकदम गाळ शिजतो आणि मग तो दालच्यामध्ये चांगला लागत नाही. म्हणून काय करायचं, वरच्या बाजूला आपल्याला हा भोपळा तेलामध्ये शिजवून घ्यायचा. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान असं हे सगळं मिक्स करायचं आणि याच्यावरती आता झाकण ठेवूया आपण. गॅस मंद करायचा आणि मंद गॅसवरती हा भोपळा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे.
आणि या मुळे या दालच्याला चव फार छान येते. जेव्हा आपण भाताबरोबर हा दालचा खातो त्यावेळेस भोपळ्यामुळे अप्रतिम चवीचा हे डिश लागते. आता या ताटावरती मी 1 ग्लासभर पाणी घातलेलं आहे, म्हणजे आपण ज्या मसाल्यामध्ये भोपळा शिजवत आहोत तर खाली तळाला लागू नये म्हणून वरती मी झाकणावर पाणी ठेवलं आणि एक 7 ते 8 मिनटासाठी हा भोपळा मी शिजून दिलेला आहे. हा भोपळाही पहा तुम्ही फार छान शिजलेला आहे. हा दुधी भोपळा आहे आणि दुधी भोपळ्याचा आज आपण इथं दालच्यासाठी मोस्टली दुधी भोपळ्याचाच दालच्यासाठी वापर केला जातो आणि दुधी भोपळ्यामुळे दालच्या चवीला फार छान होतो. तर इथं पहा आता डाळ फोडणीला टाकली मी. भोपळाही आपला छान शिजलेला आहे, डाळ छान शिजली आणि त्याचबरोबर डाळीला ज्या आपण भाज्या घेतलेल्या आहेत त्या भाज्याही फार छान शिजलेल्या आहेत. पाहित आता संपूर्ण सगळी ही डाळ मी मसाल्यामध्ये मिक्स करून घेते आणि आपल्याला जेवढं हवं तेवढं पाणी. आता लक्षात ठेवा, हा दालचा जास्ती पातळ नसतो किंवा जास्ती घट्टही नसतो, म्हणजे जास्ती सैलही नसतो आणि जास्ती घट्टही नसतो. मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये हा दालचा असतो. मग जेवढं आपल्याला मीडियम कन्सिस्टन्सी पाहिजे तेवढं पाणी घालायचं आणि हा दालचा 10 मिनटासाठी गॅसवरती उकळून द्यायचा आहे. पहा इथं इतका सुगंध छान सुटलेला आहे याचा, अगदी छान डिश होते ही. आता 10 मिनटासाठी आपल्याला दालचा उकळून द्यायचा. त्याच्या आधी 3 ते 4 चमचे मी चिंचेचा कोळ याच्यामध्ये घातलेला आहे. 10 ते 15 मिनटासाठी चिंच एका साईडला भिजत घातली आणि त्या चिंचेचा 3 ते 4 चमचे कोळ मी या दालच्यामध्ये घातला. त्याचबरोबर कसुरी मेथी घेतलेली आहे मी इथं. छान हातावरती कसुरी मेथी बारीक करून घेतली आणि ती घातली. अर्धा चमचा गरम मसाला घातला आणि थोडीशी कोथिंबीर घातली आणि 10 मिनटासाठी मंद गॅसवरती हा दालचा आपल्याला उकळून द्यायचा आहे. पहा इथं. आणि या दालच्याबरोबर खाण्यासाठी जेव्हा आता आपण इथं राईस बनवणार आहोत तो लांब दाण्याचा बासमती किंवा तुम्ही कोणताही लांब दाण्याचा राईस घ्या जो आपण पुलावसाठी वापरतो. तो राईस जिऱ्यामध्ये आपण जेव्हा फोडणी करतो आणि शिजत घालतो आपल्याला थोडे गरम मसाले घालायचे आणि गरम मसाल्यामध्ये हा राईस शिजवून घ्यायचा आणि तो दालच्याबरोबर सर्व करायचा. आता इथे मी राईसची रेसिपी तुम्हाला दाखवलेला नाही आहे, व्हिडिओ केलेला नाही, पण दालच्याचा केला आणि इथं मी राईस केलेला आहे. जिरे घातले, थोडेफार गरम मसाले घालून हा भात मी शिजवून घेतलेला आहे. आणि पहा इथं आता दालच्या मी सर्व करत आहे. 10 मिनिट झाले, दालच्या छान उकळलेला आहे आपला. संपूर्ण भाज्यांचा मसाल्यांचा संपूर्ण चव डाळीमध्ये या उतरली आणि हा सुंदर चवीची ही आपली डिश तयार झाली आहे. आणि अशा पद्धतीने हा दालचा करून पहा, खाऊन पहा. रेसिपी जर तुम्हाला आवडली तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अगदी साध्या सोप्या पद्धतीने इथं रेसिपी मी तुम्हाला समजावून सांगितलेली आहे आणि अशा पद्धतीने ही रेसिपी करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमचा दालचा कसा झाला. धन्यवाद मंडळी.